नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 15 मार्च साधारणतः सायंकाळचे 6 वाजलेत आणि आता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यात कसं राहील हवामान आणि कोणते असे भाग आहेत ज्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. सर्व डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. पण अशाच प्रकारे जर तुम्हाला दररोज हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी कसल्याही प्रकारचे पैसे लागत नाहीत, पण तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा आम्हाला कळतं की आपण काहीतरी जे काम करतोय ते शेतकरी बांधवांना नक्कीच आवडते. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी सध्या जर पाहिलं तर एक कमजाचा पट्टा हळूहळू हा जो काय आहे इथं उष्णता वाढल्यामुळे एक कमजाचा पट्टा हळूहळू सक्रिय होऊ लागलेला आहे. सोबतच येणाऱ्या दिवसांमध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्सची ट्रफ या ठिकाणी अशा प्रकारे खाली येणार आहे. त्यामुळे विदर्भात आणि त्यानंतर मग मराठवाड्याच्याही काही भागांमध्ये आपल्याला गडगडाटी, गारपीट आणि अवकाळी पावसाची शक्यता दिसते. सोबतच याचा काही जर अजून फटका मध्य महाराष्ट्राकडे दिसणार असेल तर आपण तुम्हाला अपडेट्स देऊच. पण तुर्तास मध्य महाराष्ट्रात जास्त धोका नाही आहे. मराठवाडा आणि विदर्भात सध्या जास्त धोका दिसतोय. सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तिकडे चंद्रपूरच्या आसपास जसं आपण काल पाऊस सांगितला होता त्या ठिकाणी अशा प्रकारे पावसाचा ढग विकसित झालेला आहे. गडचिरोलीसुद्धा नवीन ढग निर्मिती होते. बाकी इतर ठिकाणी विशेष राज्यात पावसाचे ढग नाहीत आणि आपण जर रडारवरनं पाहिलं तर दिसू शकतं की या ठिकाणी एक गडगाटी पावसाचा ढग चंद्रपूरच्या दक्षिणेकडील भागांमध्ये तयार झालेला आहे. साधारणतः हा ढग बल्लारपूर, राजुराच्या आसपासच्या भागांमध्ये आहे आणि या ढगाची वाटचाल ही थोडीशी पूर्वेकडे आहे. त्यामुळे आज रात्री गोंडपिंपरी, पोंभुर्णा, गडचिरोली, त्यानंतर चामोर्शी, एटापल्ली किंवा इकडे धानोरा या तालुक्यांमध्ये गडगडाटी पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी गारपीट शक्यता सुद्धा राहील. सोबतच अहेरी, भामरागड या ठिकाणी सुद्धा हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाहीये. विशेष करून आपण उद्या सकाळी सुद्धा डिटेल अपडेट्स देऊच की कोणते तालुके उद्या पावसाची शक्यता आहे. मात्र आज रात्रीसाठी या ठिकाणी पोंभुर्णा असेल, याच्या आसपास म्हणजे पूर्वेकडे हा ढग सरकतोय तर इकडे मूळ, सावली हा जो काय भाग आहे या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता ही आज रात्रीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. उद्याची स्थिती पाहिली तर जिल्ह्याने सर्वात प्रथम आपला अंदाज असा आहे की उद्या सुद्धा या ठिकाणी चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूरच्या काही भागांमध्ये गडगडाटी, वादळी वाऱ्यासह पाऊस आणि एखाद्या ठिकाणी तीव्र गारपीट सुद्धा पाहायला मिळू शकते. तर शेजारचाच भाग आहे वर्धा, यवतमाळ या ठिकाणी सुद्धा थोडासा गडगडाटी पावसाचा ढग विकसित होईल आणि कुठेतरी हलका पाऊस किंवा हलकी गारपीट देऊ शकतोय. हा आपला अंदाज आहे आणि तालुकानिहाय अंदाज आपण उद्या सकाळी पाहूयाच की सकाळचा सुद्धा आपण अंदाज देऊ. त्यामुळे तालुकानिहाय सांगते नक्की कोणते तालुके असतील ज्या ठिकाणी गारपीटचा धोका जास्त आहे. बाकी राज्यातील इतर ठिकाणी मात्र मग नंदुरबार, धुळे, नाशिक ते पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर, नगर या ठिकाणी हवामान मुख्यत्वे कोरडे राहील. नांदेडचे काही भाग असू शकतात. उत्तर पूर्वेकडे या ठिकाणी थोड्याशा पावसाची शक्यता नाकारता येत नाही. जर का स्थानिक वातावरण तयार झालं तरच हा पाऊस होईल, अन्यथा या ठिकाणी विशेष पावसाची शक्यता नाही. मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीतही विशेष काय पावसाचा अंदाज नाही. यानंतर हवामान विभागाचा जर आपण इशारे पाहिले तर हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार उद्या चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा साधारणतः ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहील आणि गडगडाटी पाऊस होईल. तर नागपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने असं कळवलंय की थोडासा जोरदार वारा साधारणतः 10 ते 30 किलोमीटर म्हणजे 10 ते 30 किलोमीटर इतक्या वेगाने वारे वाहतील आणि गडगडाटी पाऊस या जिल्ह्यांमध्ये होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली. बाकी विदर्भातील जिल्ह्यांमध्ये धोक्याचा इशारा नाही. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, मग उत्तर मध्य महाराष्ट्र असेल किंवा दक्षिण मध्य महाराष्ट्र असेल, कोकण कुठेही पावसाची शक्यता हवामान विभागाने सध्या तरी वर्तवलेली नाही. आणि जसं आपण सांगितलं की मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता बनेल तर साधारणतः ही शक्यता 18-19 तारखेच्या आसपास आपल्याला पाहायला मिळू शकते आणि विशेष करून नांदेड आणि हिंगोली यामुळे प्रभावित होऊ शकतात. बाकी येणाऱ्या दिवसामध्ये काय बदल झाले, काय अपडेट्स असतील तर आपण आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला नक्कीच कळवू. दररोजचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.